इडली, डोसा, वडा या दक्षिण भारतीय पदार्थांसोबत एक मजेदार असा पातळ पदार्थ वापरला जातो बरं का. त्याला सांबार म्हणतात. त्याचं मेकिंग आज आपण बघणार आहोत, ते पण अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने. इथे आपण तुरीची डाळ घेतलेली आहे छोटी वाटी भरून, तिला स्वच्छ धुवून घेतली 3-4 पाण्याने आणि कुकरमध्ये पाणी घालून ती स्वच्छ धुतलेली डाळ आपण उकळायला ठेवलेली आहे बरं का. शिजायला घालणार आहोत आपण. पण सुरुवातीला तिला अशा पद्धतीने झाकण लावण्यापूर्वी असा फेस आपण काढून घ्यायचा आहे. तो फेस काढला की 2 गोष्टी महत्त्वाच्या होतात बरं का. काही लोकांना युरिक ॲसिडचा त्रास होतो, त्यापासूनही थोडीशी सुटका होते आणि बऱ्याचदा कुकरच्या शिट्टीमधनं हाच फेस बाहेर येताना सुद्धा दिसतो बरं का. तो सुद्धा आपण नियंत्रणात ठेवू शकतो. यामध्ये आपण पाव चमचा हळद घातली आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, 2 चिमूट आपण हिंग घातलेला आहे आणि काही हिरव्या मिरच्या उभ्या काप देऊन त्यामध्ये घालायच्या आहेत आणि थोडंसं तेल घालून आपण याला कुकरला शिट्ट्या काढून घेणार आहोत. बरं, आता कुकरची शिट्टी इतकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इथे आता आपण एका तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आहे, त्यामध्ये जिरं मोहरी तडतडल्यानंतर मस्तपैकी ठेचलेलं लसूण घालायचं आहे, एक मध्यम आकाराचा मस्तपैकी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, त्यामध्ये काही कढीपत्त्याची पानं घालायची बरं का आणि मस्त त्याला सगळ्यांना छान व्यवस्थित तेलामध्ये परतायचं आहे. त्याचसोबत आपण एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टमाटासुद्धा घालायचा आहे बरं का आणि हे सुद्धा मस्त सगळं एकत्र कालवून घ्यायचं आहे. मध्यम आचेवरती आपण हे सगळं करणार आहोत. तुम्ही बघत आहात. इथे आता एका बाजूला आपला कुकर थंड झालेला आहे, त्यामध्ये आपण डाळ शिजायला घातली होती तुरीची आणि त्यामध्ये काही मिरच्यासुद्धा घातल्या होत्या. बाकीचे जिन्नससुद्धा आपण त्यामध्ये ॲड केलेले आहेत. तुम्ही बघू शकतात, लोणवण्याची सुद्धा गरज नाही आपल्याला. इतक्या मजेदार पद्धतीने ही डाळ अगदी मऊसर अशी शिजून गेलेली आहे. तुम्ही बघू शकतात. आता ही डाळ शिजलेली आहे एका बाजूला. दुसऱ्या बाजूला आपला जो तडका तयार आपण करत आहोत ह्या पॅनमध्ये, तो अगदी मऊसर असा मस्तपैकी परतून होईस्तोवर तुम्ही बघू शकतात कांद्याचा रंग बदलला आहे. टमाटासुद्धा अगदी मऊ झालेला आहे. त्यामध्ये आता आपण 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालायचं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकतात बरं का. इथे आता अर्धा ते पाव चमचा आपण गरम मसाला घालायचा आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे सगळं छान एकत्र मस्तपैकी मिक्स करायचं बरं का. छान ते तेलामध्ये लाल तिखट आणि मसाला छान परतला जाईल तोपर्यंत त्याला छान परतून घ्यायचं आहे आणि हे सगळं सगळे एकत्र जिन्नस आपण ह्या डाळीमध्ये घालायचे आहेत. हा सगळा तडका जो आहे तो आपण शिजवून घेतलेल्या डाळीमध्ये कुकरमध्ये जसाच्या तसा घालायचा आहे बरं का. तुम्ही बघू शकता आपण हा संपूर्ण तडका त्या डाळीमध्ये घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचा आहे. आत्ताच ते एकदम टेम्पटिंग दिसायला लागलं आहे बरं का आणि ती कढईसुद्धा आपण छान मस्तपैकी अशा पद्धतीने विसळून घ्यायची आहे. गरमागरम ते तेल सगळं आपण ज्या फोडणीमध्ये घातलेलं आहे ते सगळं डाळ घालून आपण पुन्हा त्या कुकरमध्ये घालायचं आहे आणि आपल्याला आता हवं तेवढं पाणी यामध्ये आपण ॲड करणार आहोत. कढई ती तडक्याची विसळून आपण ॲड करत आहोत. तुम्ही बघू शकता आणि आपल्याला हव्या तेवढ्या थिकनेससाठी त्याचं जी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी असेल तेवढं पाणी आपण यामध्ये घालायचं आहे आणि मस्तपैकी याला कुकरला आपण गॅसवरती गरम करायला उकळायला ठेवायचं आहे बरं का. आता हे सगळं पाणी वगैरे घातल्यानंतर त्याला एकजीव होण्यासाठी आपण पुन्हा त्याला एक उकळी काढणार आहोत मस्तपैकी मजेशीर. आणि हे सगळं करत असताना यामध्ये आता आपण एक छोटासा गुळाचा खडा ॲड करायचा बरं का. गुळाच्या खड्याने याला एक मजेदार अशी टेस्ट येते. आता ह्या संपूर्ण ह्या सांबारामध्ये ऑथेंटिक सांबार जे बनवलं जातं त्यामध्ये डाळ शिजवतानाच एक अर्धी किंवा एक अख्खी शेवग्याची शेंग तुकडे करून घातली जाते बरं का आणि मग त्याचा एक मजेदारचा स्वाद लागतो. इकडे तुम्ही बघू शकतात आपल्या इडल्यासुद्धा तयार आहेत. इडलीची आपण यामध्ये संपूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवलेली नाही आहे, फक्त सांबार आपण हे कसं बनवतो त्या पद्धतीनेच हा संपूर्ण व्हिडिओ आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलेलाच आहे. तुम्ही बघू शकतात अतिशय मजेदार असा हा व्हिडिओ आपला बनलेला आहे. तितक्याच दर्जेदार इडल्यासुद्धा केलेल्या आहेत बरं का आपण आणि अगदी बेसिक असं साहित्य वापरून. त्यामध्ये कुठेही पोहे घालायचे नाहीत, कुठेही तामझाम त्याचा वाढवायचा नाही. अगदी साध्या पद्धतीने इडल्या अतिशय मऊ सॉफ्ट अगदी अशा त्या कशा बनवायच्या याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कमेंट करा. पुढच्या वेळेस आम्ही ही रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करू आणि ऑथेंटिक किंवा अगदी परफेक्ट इडली ही कशी बनलेली असते याचं एक तुम्हाला म्हणजे इडल्या कशा झालेल्या आहेत त्याची जर साधीशी टेस्ट तुम्हाला हवी असेल, कसोटी त्याची हवी असेल तर इडलीचे साधे तुकडे करायचे आहेत आणि सांबारामध्ये बुडवायचे आहेत. सांबारामध्ये अलगद ठेवलेला जर तुकडा ऑटोमॅटिक जर सांबार ॲब्सॉर्ब करत असेल, शोषून घेत असेल तर तुमची इडली अतिशय मजेदार पोरस अशी झालेली आहे, सॉफ्ट झालेली आहे. म्हणजेच तुमची इडलीसुद्धा परफेक्ट झालेली आहे. इथे तुम्ही नीट निरीक्षण करून बघा. आपण सोडलेली इडली ऑटोमॅटिक सांबार ॲब्सॉर्ब करत आहे बरं का. मी तिला अजिबात कालवत नाही आहे, तुमच्या लक्षात येईल. आणि अशाच पद्धतीची अप्रतिम इडली बनवण्यासाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. आत्ता तुम्ही मात्र ह्या अप्रतिम सांबाराचा लाभ घ्या. भेटूया पुढील भागात अशाच अप्रतिम माहितीपूर्ण व्हिडिओंचं. तोपर्यंत बघत राहा मोदी रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर.